जवळपास 3 आठवडे चर्चेचं दळण दळल्यानंतर सेना भाजपच्या नेत्यांनी आज युती आम्ही करणार असल्याचं जाहीर केलं। त्याचे 2-3 मुद्दे महत्त्वाचे ठरतात। ज्या मुद्द्यांवरनं युती अडलेली होती तो मुद्दा म्हणजे जागा वाटपाचा। त्याला आम्ही हातच घातलेला नाही असं या लोकांनी स्पष्ट केलं। म्हणजे युती करायचं ठरवलेलं आहे पण जागा वाटप त्यांनी त्या मुद्दा चर्चेलाच घेतलेला नाही आहे। हे म्हणजे लग्न करायचं ठरवलेलं आहे पण वधू आणि वर यांचा पत्ता नसेल तर जसं होईल तसं या बाबतीत घडतंय असं म्हणायला हवं। याचं कारण असं की जोपर्यंत जागा नक्की यांच्याकडनं केल्या जात नाहीत तोपर्यंत युती होणार आहे किंवा नाही होणार याला काहीही अर्थ राहत नाही। त्यामुळे खरा प्रश्न जो येईल तो जागा वाटपाच्या मुद्द्यावरती येईल आणि एकंदर लक्षणं अशी दिसतात की सेना भाजपची युती येईल पण यांची एकंदरची काही महायुती नावाची संकल्पना होती ती मोठ्या प्रमाणावर संकटात सापडेल असं दिसतंय। कारण जे काही छोटे छोटे घटक पक्ष होते त्यांनी बंडाचा झेंडा उभारायला सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला अमुक अमुक जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही या युतीबरोबर राहणार नाही अशी भूमिका या लोकांनी घेतलेली आहे। तर हे असं होणार होतं हे नैसर्गिकच आहे। याचं कारण असं की सेना आणि भाजपचा एकंदर हा जो सगळा काही मुद्दा वादाचा आहे हा नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर सुरुवात झालेली आहे त्याला। आणि भाजपचे नरेंद्र मोदी हे अधिक मोठे हिंदू हृदय सम्राट की शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे हे अधिक मोठे हिंदू हृदय सम्राट इथपासून ह्या सगळ्या मतभेदाला सुरुवात झालेली आहे आणि हे आता मतभेद या टप्प्यावरती येऊन थांबलेले आहेत। हे दोन्ही पक्षांचा मतदारसंघ हा एकच आहे। म्हणजे दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मतदार जसे एकच आहेत तसंच सेना भाजपचे मतदारसंघ सुद्धा एक आहे। या पार्श्वभूमीवरती या मतदारसंघावरती अधिक दावा कोणाचा हा मला असं वाटतं निर्णायक मुद्दा जोपर्यंत चर्चेला जात नाही तोपर्यंत सेना आणि भाजपच्या नेत्यांना या युतीमध्ये पूर्णपणे यश आलंय असं म्हणता येणार नाही। आत्तासुद्धा ही घोषणा यांनी केलेली असली तरी त्याची शाश्वती जोपर्यंत जागा वाटपावरनं मिळत नाही तोपर्यंत हा ज्यांचा जो काही करार झालेला आहे हा अभेद्य आहे असं म्हणता येणार नाही। कळीचा मुद्दा असणार आहे तो जागा वाटप। याचं कारण असं की जागा वाटपासारख्या साध्या प्रश्नावरती भाजपला शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या। छोट्या छोट्या गोष्टींसाठी मातोश्रीवरती या मंडळींना जावं लागलं। तर ज्यावेळेला सत्ता येईल ज्यावेळेला सरकार होईल आणि ज्यावेळेला यांचं संयुक्त सरकार असेल त्यावेळेला प्रत्येक धोरणात्मक मुद्द्यावरती आपल्याला शिवसेनेची मंजुरी घेणं हे आवश्यक ठरेल की काय ही भीती मोठ्या प्रमाणावरती भाजप नेत्यांना आहे। त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या एकंदर राजकीय प्रचंड मोठ्या आकाराच्या प्रभाव क्षेत्राचं त्याचा उपयोग करायचा आणि स्वतःचं स्थान बळकट करायचं हा भाजपचा एक डाव दिसतोय। त्याचबरोबर शिवसेनेला भाजपची एकंदर जी चाल आहे ती धोक्याची वाटते। याचं कारण असं की भाजप जेव्हा केंद्रामध्ये सत्तेवर आला तेव्हापासून प्रत्येक राज्यातल्या प्रादेशिक पक्षाला या भाजपने गिळून टाकायला सुरुवात केलेली आहे। पंजाबमध्ये असं झालं। पंजाबमधल्या पराभवासाठी भाजपने अकाली दलाला दोष दिला। हरियाणामध्ये अशा स्वरूपाचं घडलेलं आहे। हरियाणामध्ये त्यांचा बऱ्याच वर्षांपासूनचा जो एक सहकारी घटक होता तो भाजपला सोडून गेलेला आहे। त्यामुळे तशीच परिस्थिती आपल्यावरती ओढवेल की काय असं शिवसेनेला वाटतंय। त्यामुळे या दोघांच्या भूमिका ताठर झालेल्या आहेत त्या एकमेकांच्या अविश्वासावरनं। अशा एवढा मोठा अविश्वास ज्या वेळेला दोघांच्या सहकारीमध्ये असतो त्यावेळेला ही युती कितपत राहील हे एकंदर शंका घ्यायला जागा असते। भाजप आणि शिवसेनेच्या या आजच्या कथित घोषणेबाबत असंच म्हणावं लागेल।